उंच डोंगरावर अशी काही कुटुंबे राहतात जिथे वर्षातील 5 ते 6 महिने सूर्यप्रकाशाचं अस्तित्व नसतं. भरमसाठ पाऊस, गोठवणारी थंडी आणि ओलसर दाट धुक्याच्या चादरीमुळे त्यांना आपली घरे संरक्षणासाठी झाकून लपवून ठेवावी लागतात. बाहेरचं वातावरण एवढं भीषण असतं की रात्री वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे घराबाहेर पाऊल टाकणंही जीवावर येतं. घर पण दिसत नाही, एवढं पॅक केलंय. पॅकच करावं लागतं, नाही तर मग हवा असते ना भरपूर. हवा हवा आणि पाऊस भिंतीनं ओल जाऊ नये म्हणून. पण याच्यामुळे घरांना काय फायदा काय होतो? ह्याच्यामुळे घरांमध्ये घर वगैरे भिजत नाहीत. जेव्हा पावसाचा जोराचा वारा आणि पाऊस येतो ना, भिंतीला सडाका बसू नये म्हणून ते लावलेलं असतं. घराचं पूर्ण संरक्षण होतं. जळू म्हणलं ना तर फक्त महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्येच बघतो आपण, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर सोडून बऱ्याच डोंगर रांगा आहेत, इथे जळूंचं प्रमाण खूप आहे. म्हणजे थोडक्यात हे दिसत नाही यांना, पण हे लगेच रक्त पिला सुरुवात करतात. बघितलं का आपण? हे चिटकून बसलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या घरांच्या आसपास आणि या जंगलात चालताना प्रत्येक वेळेस हे जळू आहेत, यांच्यापासून सावध राहायचे. आजच्या वर्दळीच्या ठिकाणांपासून दूर असलेले हजारो एकरावर पसरलेलं हे पठार. जसं जसं सप्टेंबर जवळ येतो तसं इथं निसर्गाचं एक जादुई रूप प्रकट होतं. इथे उमलणाऱ्या असंख्य रानफुलांनी सारा परिसर रंगांनी नटून जातो. जणू निसर्गाने स्वतःचा कॅनव्हास उघडला आहे. इथल्या मोकळ्या पठारावर म्हशींना चरायला सोडल्यावर त्या रानात रानगव्यांबरोबर एकत्र दिसू लागतात. अशा वेळी निसर्ग स्वतःचं अनोखं रहस्य उलगडतो. कारण काही वेळा म्हैस आणि रानगवा यांच्या संकरातून एक वेगळ्याच रूपाचं रेडकू जन्माला येतं. ते निळसळ काळ कणखर शरीराचं आणि रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांनी भरलेलं असतं. ते पाहिल्यावर मनात एकच प्रश्न उभा राहतो, हा एक भ्रम आहे की निसर्गाचा एक विलक्षण प्रयोग जिथं मानवी नियंत्रणाशिवाय जीवसृष्टी आपला मार्ग शोधते? इथं आमच्या इथं पहिल्यांदाच हे एक म्हशीचं रेडकू बरोबर हे जन्माला आलंय. हे कसं रानगव्याच उत्पन्न आहे. हे जे आमच्या म्हशीत या जंगलामध्ये गव्याच्या वाढलेल्या म्हणजे वगैरे त्यातच राहतात. गव्याचं कसं डोकं असं रुंद असतं, तसं पण डोकं रुंद आहे आणि त्याच्या डोक्यावरती चांद आहे. ह्याच्यावर पाठीवरती बघा असा एक काळा पट्टा आहे, जसा गव्याच्या वरती असतो. पाठीपर्यंत अगदी शेपटापर्यंत इथपर्यंत असतो. इथून खाली पांढरं शेपूट असतं आणि त्याचे पाय अर्ध्यातून खाली सॉक्स त्याचे पांढरे मध्ये काळा पट्टा. शुभ सकाळ मित्रांनो. आज आपण अशा एका कुटुंबाकडे जातोय. म्हणजे थोडक्यात बरीच अशी कुटुंब आहेत ती घनदाट जंगलात राहतात आणि त्यांचं राहणीमान कसं आहे किंवा आठवडी बाजार करतात की नाही, पालेभाज्या कोणत्या वापरतात आणि त्यांच्या जीवनशैली आणि त्यांच्या आहाराविषयी बरंच कुतूहल आपल्या सर्वांना असतं. हेच कुतूहल जाणून घेण्यासाठी मी एक अशा ठिकाणी आलोय की हे पूर्ण घनदाट जंगलात राहणारं कुटुंब आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी जवळजवळ एक अर्धा तास झालं चालतोय आणि आल्यापासून बघतोय, तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला ना तर इतकं घनदाट दुःख आहे. थोडक्यात कुठेच आपल्याला मोकळं वातावरण दिसत नाहीये आणि कुठे चाललोय काय ह्याचाही अंदाज येत नाहीये. मला ही पायवाट म्हणजे मी थोडक्यात 2-3 वेळा येथे येऊन गेलेलो आहे म्हणून मला ही पायवाट माहिती आहे. आज आपण त्यांच्याकडे जाऊयात. त्यांचं राहणीमान, या वातावरणामध्ये काय काय अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण की त्यांच्या आहारातील असलेल्या रानभाज्या ह्या आपण स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन शोधून आणणार आहे. त्यांचे भाजी बनवण्याचा प्रयत्न करून त्यांचा आहार हे आपण स्वतः सगळ्या गोष्टी अनुभवणार आहे. इतका सुंदर आणि ग्रामीण भागातलं जीवनशैली हे या आज व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच गोष्टी या व्हिडिओतून आपल्याला समजणार आहेत. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया.
आपण पुण्याहून रायरेश्वर पठाराकडे निघालो. पण खरंच सांगायचं तर या प्रवासात निसर्गाने अगदी जादूच केलीये. गाडीने जाताना वाटेवर जिकडे पाहावं तिकडे निसर्गाच्या रंगांची उधळण दिसत होती. जणू एखाद्या चित्रकाराने आपला कॅनव्हास उघडून त्यावर सगळे रंग भरून टाकले. हिरवीगार शेत, धुक्याचा हलकासा स्पर्श आणि मध्येच डोकावणारी छोटी रानफुलं. हे सगळं इतकं मोहून टाकणारं आहे की वाटलंच नाही आपण प्रवासात आहोत. गाडी पार्क केली आणि लगेचच चालायला सुरुवातही केली. संपूर्ण परिसरात धुके दाटलेले, समोरचं काहीच दिसेना, पण पायथ्यापासून एक वाट वर घेऊन जात होती. हळूहळू त्या धुक्यातून वाट काढत लोखंडी शिड्यांवर पाय टाकत पठारावर पोहोचलो आणि पाहतो तर काय, निसर्गानं जणू मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळणच केली होती. संपूर्ण परिसर हिरवागार, ढग पायाशी खेळत होते आणि मन पूर्णपणे शांत झालं होतं. असं वाटलं या क्षणासाठीच तर आपण इथे आलो आहोत. आम्ही स्वराज्याच्या पावन भूमीवरील पवित्र मंदिरात दर्शन घेतले आणि लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात देखील केली. कारण रायरेश्वर पठारापासून पुढे माळवाडी या 4-5 घरांच्या गावापर्यंत आम्हाला लवकरात लवकर जायचं होतं. लहानपणी माझं एक स्वप्न, म्हणजे थोडक्यात एखादी स्वप्नवत दुनिया असावी. त्या दुनियेमध्ये एक असं पठार असावं तिथे सगळीकडे मस्त फुलांनी बहरलेलं असावं आणि ही अशीच एक सुंदर वाट असावी आणि दाट धुक्यामध्ये या वाटेमध्ये मी पुढं चालत राहावं. इतकं सुंदर निसर्ग, इतकं सुंदर वातावरण एखाद्या स्वप्नवत दुनियेपेक्षा नक्कीच कमी नाहीये. आणि हे कोणतंही माझं स्वप्न नाहीये, ही खरं आता मी अनुभवतोय. मला असंही वाटतंय की या घराकडे जाताना जर इतका सुंदर निसर्ग असेल तर विचार करा या घरामध्ये राहणं, येथील वातावरण किती सुंदर असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे तर मला आत्ताही असं वाटतंय की ही पाऊल वाट संपूच नये, इतकं सुंदर आहे. बऱ्याचदा असं वाटतं की आपण अशा एका स्वप्ननगरीत जावं, त्या ठिकाणी धुकं असावं, छान फुलं असावीत, शांतता असावी. मी अशाच एका ठिकाणी आत्ता आहे, रायरेश्वरच्या पठारावरती. 7 रंगाच्या जी माती त्याच्याही पुढे खूप. आता आपण अशा एक ठिकाणी आलो, जर तुम्ही बघितलं असंख्य रान फुलं आहेत या ठिकाणी. छान धुकं आहे, छान शांत हवा आहे. खरं सांगायचं तर आपण जे शांती सुख अनुभवायचं असतं म्हणतो ना, यार मी आज हे केल्यानंतर ते करेल, आम्ही सह्याद्रीमध्ये हे रोज अनुभवत असतो. प्रत्येक पावलागणी ही जर पाऊल वाट पाहिली तर ही ऍक्च्युली गुरांची पाऊल वाट आहे. त्या पाऊल वाटेवरनं चाललोय. कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही या ठिकाणी, कुठलाही रासायनिक खत नाही. तर ही फुलं खूप छान आहेत. आता धुक्यामुळे दिसत नाहीये, पण इथं पूर्ण फुलांची चादर आहे. आता ती आपण अनुभवतोय आणि अजून एक 3-4 किलोमीटर आपण ह्या पठारावरती फिरणार आहोत. वाह, किती सुंदर आहे. आम्ही कल्पनाही करू शकत नाही इथला निसर्ग सौंदर्य.
आणि हे वातावरण. म्हणजे थोडक्यात एखाद्या माणसाला ठरवलं जरी मी असं एक बाग तयार करू तरी ही बाग कोणी तयार करू शकत नाहीये. इतकं म्हणजे निसर्गाचं रूप आणि इथला चमत्कार हा शब्दात वर्णन करू शकत नाहीये. इथे जर वातावरण बघितलं, ही रानफुलं, जर मी कुठेही नजर फिरवली अख्ख्या पठारावर सगळीकडे बघा रानफुलं आहेत. म्हणजे थोडक्यात हा स्वर्गच तर आहे. स्वर्ग अनुभवण्यासाठी, स्वर्गची अनुभूती घेण्यासाठी आज मी या ठिकाणी आलोय. आणि मी नजर फिरवते ना, तिथे रंगीबेरंगी फुलं आहेत. म्हणजे थोडक्यात हा परिसर कोणी जाणूनच घेतलेला नाहीये. आणि इतकं म्हणजे तुम्ही कास पठाराला काय, कास पठार उत्तम तर आहेच, पण कास पठाराला गर्दी करण्यापेक्षा तुम्ही अशाही ठिकाणी जा जिथे कास पठार सारखीच उत्तम फुलं आहेत. आता आपण बराच वेळ चालतोय. इथला निसर्ग शब्दातही वर्णन करू शकत नाही. पावलोपावली वातावरण, इथले वनस्पती सगळं बदलत होतं. हा असा अनुभव आहे ना या प्रवासामधला की मी शब्दातही वर्णन. 4 ते 5 किलोमीटर सलग चालतोय आणि या वातावरणात अजिबात दुखाटलं नाही. म्हणजे सूर्यप्रकाशच बघायचं नाही. इथली जी घरं आहेत ना आपण चाललोय ती, इथे या घरातल्या लोकांनी 4-4, 5-5 महिने सूर्यप्रकाश बघायचा नाही. असलं हे वातावरण आहे. काय निसर्ग आहे, काय वातावरणात हे राहतायत. इथला स्ट्रगल, इथलं राहणीमान खरंच म्हणजे आश्चर्यच आहे की या ठिकाणी हे राहतायत. आणि आता आपण बघितलं ना, या समोर थोडस घर जाणवते आपल्याला ते एक. तर आता आपण पुढे जाऊयात. बऱ्याच ठिकाणी खूप घसरट आहे. निसर्ग वरून पाहताना खूप सुंदर आल्हाददायक वाटतोय, पण येथे वावरताना असणाऱ्या अडचणी, कुठे साप नाहीये ना, कुठे विषारी प्राणी नाहीये ना, या बऱ्याच गोष्टींचा आणि सगळ्यात महत्वाचं घसरून पडणार नाही याची काळजी घेत जायचंय. कारण हे खूप खूप घसरत झाली. आता आपण बराच चालल्यानंतर, बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर आपण या घरापाशी आलोय. या घराकडे जाताना पायवाट जितकी आनंदी आहे किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये जितकं सुंदर निसर्ग पाहिला तितका तिथे स्ट्रगलही आहे येण्यापर्यंतचा. खूप सारं चालायचंय आणि त्याच्यातूनही महत्वाचं म्हणजे घसरट वगैरे खूप आहे, वाट चुकण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत आपण या घरापर्यंत आलेलो आहे. या घरांना बरं का सर, हे झाकायचं कारण असं आहे की येथे खूपच भयानक पाऊस असतो आणि या घरांच्या भीती मातीच्या असतात. ओके. त्यामुळे पावसाची ओल किंवा हे जे दुःख आहे याचा ओलावा यांना लागू नये. इथे जे पत्रा जर सोडला तर बाकी सगळं इथलंच रॉ मटेरियल आहे. हा, आणि खूप छान त्याला हे केलंय. हे दरवर्षी या घरांना असं झाकून ठेवतात. थोडक्यात घर लपवावी लागतात यांना. हे छान. इकडे बघा, इकडे बघा. छान दिसत. हा, सगळी घरं लपवलेत. सुरेश दादा काय चाललंय? यावेळेस जास्त दाखवून टाकलेत सगळी. असंच सांगायला लागते. नमस्कार नमस्कार. मग काय म्हणते, पाऊस आहे काय? पाऊस असाच दुःख जास्त. हा, जास्तच एकदम. हे कधी केलंय? हे आता आपलं पावसाच्या अगोदरच केलं. पावसाच्या अगोदरच केलेलं आहे. म्हणजे कशाचं आहे हे? नेचेच आपलं. नेचा. हा, नेचा. घर पण दिसत नाही एवढं पॅक केलंय. पॅकच करावं लागतं, नाही तर मग हवा असते ना भरपूर. हवा. हा,
हा बरोबर. हवा आणि पाऊस भिंतीनं ओल जाऊ नये म्हणून. पण याच्यामुळे घरांना काय फायदा काय होतो? ह्याच्यामुळे घरांमध्ये घर वगैरे भिजत नाहीत. जेव्हा पावसाचा जोराचा वारा आणि पाऊस येतो ना भिंतीला सडाका बसू नये म्हणून ते लावलेला असतं. घराचं पूर्ण संरक्षण होतं. बरोबर 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 बरोबर. तो बोलत नाही. शंभू ना, काय नाव आहे तुझं? शंभू पकड. खाणार का? नाव सांग की. नाव नाही सांगत. हा नाव सांगत नाही. मागच्या वेळेस आला तर कॅमेरा बघत होता. शंभू हे दीदी याचं नाव काय करतोय? गार नाही लागत तुला? अर्जुन. थंडी नाहीये? अर्जुन थंडी नाहीये? बोल की. शाळेला नाही गेला आज? का? जळू म्हणलं ना तर फक्त महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्येच बघतो आपण, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर सोडून बऱ्याच डोंगर रांगा आहेत. इथे जळूंचं प्रमाण खूप आहे. म्हणजे थोडक्यात हे दिसत नाही यांना, पण हे लगेच रक्त पिला सुरुवात करतात. बघितलं का आपण? हे चिटकून बसलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या घरांच्या आसपास आणि या जंगलात चालताना प्रत्येक वेळेस हे जळू आहेत यांच्यापासून सावध राहायचे. आणि एकदा ते चिटकून बसले आणि रक्त प्यायला सुरुवात केलं की ते अजिबात निघत नाहीत आणि काढणं म्हणजे ते दात आतमध्ये स्किनच्या आतमध्ये अडकून ठेवतात. त्यामुळे त्यांना सहजासहजी काढता येत नाही. ते या गावामध्ये बराच वेळ मी आहे आता. बघितलं ना इतकं दाट दुःख आहे की मला ऊन बघायलाच भेटत नाही. म्हणजे सूर्यप्रकाश कसा आहे, इथे काय वातावरण आहे कळत नाही. आणि इथे मी चर्चा केली तर 5 ते 6 महिने थोडक्यात दिवाळीपर्यंत यांनी ऊन बघायचं नाही. आता मागे बघतोय ना ही सगळी घरं अशी झाकलेली. हे घर दिसते आपल्याला. ही घरं अशी झाकल्याशिवाय इथे पर्यायच नाहीये. कारणच तसं आहे, इतका वारा आणि इतका पाऊस. आता हे दव येत आहे ना, हे दव सुद्धा पाऊसच आहे. थोडक्यात पाऊस पडावा असं आपल्या अंगावर दव चिटकतंय. एकदम वातावरण सुरुवातीला आल्या खूपच चांगलं वाटलं मला. आल्हाददायक वातावरण होतं. पण एक थोड्या वेळानंतर इथे वातावरणात आपलं श्वास घेणं आणि ह्या दमट हवामानाचा आपल्याला थोडासा नंतर त्रासही जाणवतो. खरंच मी हॅट्स ऑफ आहे या गावातल्या या 3-4 घरातल्या लोकांना की इतक्या अवघड ठिकाणी हे राहतायत. मित्रांनो, आपण आता सुरेश दादांच्या घरी समोर हे जे तुम्हाला रेडकू दिसत असेल तर हे म्हशी आणि रानगवा यांचा संकर जो झालेला आहे. रानात म्हशी मोकळ्या असतात तर त्यातून ही उत्पत्ती आहे. तर हे आगळं वेगळं रेडकू इथं दादांच्या घरी आज पाहायला मिळाले. तर दादांकडून आपण ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. दादा हे काय नक्की कसं झालं सांगा. हे आता कसं आमच्या म्हशी असते जे जंगलात असतात कंपल्सरी. तर ज्यावेळेस त्यांचं म्हणजे जे बाळ होण्याच्या टायमाला ते घरी येतात त्यावेळेस मग ते घरी आल्यानंतर मग हे रेडकू झालं. मग त्याची ओळख म्हणजे अशी आहे की हे तिच्या डोक्यावरती चांदा, गव्याच्या तोंडावर ह्याच्यावरती चांदा असतो आणि त्याचं तोंड पण पांढरा असतं आणि इथून पाय खाली पांढरे असतात. ते प्रत्येकाची आणि त्याची लांबी पण थोडीशी जास्त अंगाने दणकट येत असं. दणकट आहे म्हणजे आता फरकच बघा. बाजूचं रेडकू किती बारक आहे आणि हे किती दणकट आहे. म्हणजे दोन्ही सारखेच. हे अगोदरचं आहे त्याच्यानंतरच हे म्हणजे हे अगोदरचं आणि हे नंतरचं असून एवढं दणकट. म्हणजे हे प्युअर गव्यापासून झालेली ही पैदास आहे. ते एकाच म्हशीचे आहेत का दोन्ही पण? हे वेगवेगळे. ते वेगळी म्हशी. पण हे किती अजब आहे. म्हणजे ह्याची पायाची ठेवण, हे मस्क्युलर जे म्हणतात ना, रानगव्याची मस्क्युलर बॉडी असते. हे पायाची ठेवण बघा किंवा हे बांधा त्याचा. तर हे जे प्रॉपर गव्याचं आणि रानात दादांच्या म्हशीच्या मोकळ्या असतात तर त्याच्या संकरातनं ही उत्पत्ती झालेली. मस्त आहे. याला जपा. दादांनी ना मित्रांनो आज आपल्याला खास हे त्यांच्या घरी आश्चर्य जे घडले ते पाहण्यासाठी बोलवलं होतं. तर ते आणि रानभाज्यांची मजा या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपण आता इथं आलो. तर दादा तुम्ही जे खास कारण त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल जरा आता सांगा आम्हाला. तुम्हाला मी असं बोलवलं की आम्हाला म्हणजे इथं आमच्या इथं पहिल्यांदाच हे एक म्हशीचं रेडकू बरोबर हे जन्माला आलंय. हे कसं रानगव्याच उत्पन्न आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी पहिल्यांदाच आमच्या खास दाखवण्यासाठी हे अजब गोष्ट घडली. म्हणजे कसं हे जे आमच्या म्हशीत या जंगलामध्ये गव्याच्या वाढलेल्या म्हणजे वगैरे मिक्स कळप असतात त्यातच राहतात त्यांच्यातच चरतात. तर त्यापासून त्यांचं एक संकर झाला. बरोबर.
त्यामधून हे रेडकू तयार उत्पत्ती झाली त्याची. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती की रानात जंगलात असं काय झालं असेल? म्हैस घरी ज्या वेळेस जन्माला आल्यानंतर तुम्हाला हे असं जाणवलं की हे ह्याचं. पण त्याचं कसं माहिती आता ह्या रेडकात आणि ह्याच्यात किती फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. हे रेडकू आहे ना 15 दिवसाच्या अगोदरच आहे. बरोबर. हा, आणि हे रेड्यापासून आपले जे घरचा रेडा त्याच्यापासून तयार झालेलं आणि हे गव्यापासून तयार झालेलंच आहे. त्याचं जे डोकं आहे, गव्याचं कसं डोकं असं रुंद असतं तसंच ह्याचं पण डोकं रुंद आहे आणि त्याच्या डोक्यावरती चांद आहे. आणि त्याचे कान आणि ह्याचे कान किती फरक आहे, खूप फरक आहे. गव्याचे कान जे आहेत ना ते म्हणतात ना वाऱ्यावरती बारीकसा आवाज जरी झाला तरी ते आवाज तो कॅप्चर करतात. तसं ह्याचे कान हरणावानी मागे फिरलेले, पूर्ण मागे फिरलेले. आणि ह्याच्यावर पाठीवरती बघा असा एक काळा पट्टा आहे, जसा गव्याच्या वरती असतो. बरोबर. पासून पाठीपर्यंत अगदी शेपटापर्यंत इथपर्यंत असतो. इथून खाली पांढरं शेपूट असतं. बरोबर. खाली गव्याचं तसंच त्याचं आहे. आणि त्याचे पाय अर्ध्यातून खाली सॉक्स त्याचे पांढरे मध्ये काळा पट्टा आणि नख्या पण पांढऱ्या. त्याचं पूर्ण म्हणजे हे साईड. आणि ह्याची जी बॅक साईड आहे ही गव्याची ठेवण जी आहे ना, ठेवण आहे ती एकदम मस्क्युलर असते आणि मजबूत बांधा असतो, मजबूत बांधा त्याचा. आणि त्या रेडकाचं ह्याच्यामध्ये काहीच नाही, तुलनाच होऊ शकत नाही. उलट हे मागचं असून हे एवढं दणकट आहे. हे लय मागचं आहे. थोडक्यात तुमची म्हस आणि रानगावा यांचा संपर्क आला आणि त्याच्यातून हे जन्माला आले. पण याच्यात आपल्या मशीनसारखे काहीच नाही, पूर्ण रानगाव्यासारखी लक्षण की पूर्ण असं तांबट दिसते. आता म्हशीचं असतं ना ते थोडंसं इथं उंच असतं. हे एकसारखं पुढपासून मागपर्यंत एकसारखं एक लेवल आहे. आणि आपल्याला फरक पण जाणवतोय ना की हे माग नंतर जन्मलंय आणि हे त्याच्या अगोदर जन्मलंय. यांच्या शरीर यष्टी मधला किती फरक आहे की हे लहान असूनही मोठं आहे. बरोबर. तुम्ही खूप नशीबवान आहात. जंगलचं राजा आहे. तुमच्या जंगलातला राजा रानगाव आहे, तर त्या राजाचाच पिल्लू थोडक्यात आज तुमच्या घरी लहानाचं मोठं होईल. भविष्यात आपल्याला अजून ह्याचे वाढलेलं बरंच काही पाहायला मिळेल. पण ही एकदम अजब गजब गोष्ट घडली आहे रायरेश्वराच्या जंगलात. हे त्याला माळ खास घातली तुम्ही, ती काय म्हणून आपले एक शो म्हणून. म्हणजे एक खास जन्माला आले. अरे वा. तुम्हाला असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल की म्हशीच्या पोटून रानगव्याचं पहिल्यांदाच असं वाटलं की हे असं कसं काय झालं. कारण काय असं कधीच नाही, कुठल्याच म्हशीला वगैरे झालेलं नाही. वेगळाच प्रकार. आणि हे पण ही जी आहे ना, ही जी म्हैस आहे ती पण पहिल्यांदाच, म्हणजे ती पहिल्याच वेताची आयुष्य. किती मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच तिने काहीतरी दिलं सगळ्यात वेगळं हटके. आणि ही आमच्या म्हणजे पूर्वीची म्हैस आहे ना, त्या म्हशीची म्हैस आहे. अरे वा. पूर्वीची म्हणजे आपल्या घरच्या दावणीच्या म्हशीची, पूर्वीपासून जी म्हैशी आहेत ना तेच म्हशीची म्हैशी. लयच खास. पहिल्यांदाच तिला हे रेडकू झालं पहिल्याच वेळेस. मस्त भारी आहे. म्हणजे भविष्यात तुमचं राखण तुमच्या बरोबर रानात हेच करल थोडक्यात. ज्यावेळेस तब्येत होईल नाही जी, एखाद्या प्रौढ वयात आलेल्या गावासारखं हे दिसल ना, तुमच्या रुबाबच वेगळा होईल त्यावेळेस रानात ह्याला घेऊन फिरताना. तुमच्या सोबत फिरताना तुम्ही रानगावा घेऊनच फिरणार आहे थोडक्यात. लोक आहे ना, लोक आवर्जून बघायला येतील वाघमारेंनी रानगावा पाळलाय असं होणार बघा भविष्यात. अजून एक वर्षात हा संकरित झालेला रानगावा आहे. संकलित झालेला संकरित जरी झाले ना तरी ह्याच्यात गुणधर्म सगळे गुणधर्म म्हणजे म्हशीचं काहीच नाही. कुठंच असं म्हशीपासून म्हणजे म्हशीचं जन्मलेलं आहे, पण रेड्याचे कुठलेच अंश नाही, सगळे रानगाव्याचे. त्याचे डोळे पण बघा ना, डोळ्यातून खास आहेत एकदम फरक. ह्याच्या डोळ्यातून आणि त्याच्या डोळ्यातून खूप फरक आहे. रानगाव्याचेच डोळे एकदम खास आहेत. नैसर्गिक परिस्थितीत म्हशी आणि रानगवा यांचा संपर्क होत नाही. त्यांचे व्यवहार, प्रजननाचा काळ आणि सामाजिक वर्तन पूर्णपणे भिन्न असते. त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता तशी कमीच असते. परंतु चमत्कारिक प्रसंगांमध्ये अशा प्राण्यांमध्ये संकर घडून येण्याच्या घटना होऊ शकतात. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला नक्की काय आहे हे सर्व समजेलच. आम्ही पुन्हा काही महिन्यानंतर येथील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आणि तेव्हाच आपल्याला या सर्व गोष्टींचा उलगडा सुद्धा नक्कीच होईल. पठारावरची लोक हमखास येणार हे बघायला. हे आश्चर्य इथं घडले. मला सांगा आता बिबट्यांचा काय त्रास तुमच्याकडे? तर मी बकरी हे धरतो शेवटी. धरतोय तुम्ही चारायला घेऊन गेल्यावर मग काय करता बिबट्यापासून वाचवायला? हातून लावतो. हाकलून लावतो मग काय करायचं, घेऊन जमत नाही ना बेला की आपल्या. बरोबर. मग तुम्ही असं कधी झालंय का, गेलाय बिबट्या आलाय तुम्ही मग हाकललाय त्याला? हाकल ना मी ह्या दारू हाकल होता एकदा. कधी झाली 10-15 वर्ष. हा. तो तिकडे यायचं, मी इकडे जायचं आणि काठीने हाकलायचं. पाठ 3 वाजता, पाठ 3 वाजता रातच्या चालणं होतं. आला तिकडे आणि मी गेलो इकडे, नेमका पुढे मध्ये आला ना. आता म्हणलं ह्यो मग जप टाकणार, काठी होती पाहिजे. काठी घालून हाक दिली, जो पिटी सुटली मागणं. अरे पिटी काठी तोपटी मागे रान उगच मागे रान चोपायचं, तू पोर पळाय, मी मागे पळाय. कुठलं कुत्रं उचललं होतं बिबट्याने? आपलं एक छोटं होतं कुत्रं, ते उचललं. परत काय भेटलंच नाही? नाही ते भेटलंच नाही, कारण एकदा गेला घेऊन की संपलंच. ते काय करतो, खातो का त्यांना? कुत्री म्हणजे आमच्या गावामध्ये भरपूर नाही. दरवर्षी किती कुत्री नेतो तरी? 4-5 तरी पण नेतोस? अरे बाप. म्हणजे दिवसा की रात्री? दिवसा, रात्री, कधी सकाळी म्हणजे पहाटेच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी. म्हणजे कुत्र्यांचा आवाज आला की तुम्हाला कळतंय आलाय काय? ते ओरडून पण देत नाही, थोडासा किंचकन आवाज आहे तो तेवढ्यातच घेऊन जातो. रात्री असतो पहाटे, सकाळी आणि काय रात्रीचा. नमस्कार मित्रांनो, आता सुरेश दादा आहेत. आपण रानभाज्या शोधण्यासाठी बाहेर पडलोय. नंतर सुरेश दादा आपल्याला काही रानभाज्या शोधून देणार आहेत. तर तुमच्यातल्या कुठल्या रानभाज्या शोधून देणार आहे तुम्ही? मला तर मी एक रानआळूचे देणार आणि आता आपली ती भालग्याची भाजीच आपण काढलेच. आता तुमचं हे घर आहे, या घराच्या किती आसपास जवळ भाज्या आहेत? आता किती किलोमीटर फिरावं लागतं भाज्यांसाठी? भाज्यांसाठी आपल्याला म्हणजे 4-5 किलोमीटर फिरावं लागतं. म्हणजे 3 बारेबारी तर 2-3 किलोमीटर वरती भाज्या भेटतात. आता ह्या भाज्या म्हणजे हे नैसर्गिक आलेल्या आहेत, म्हणजे कुठे लावलेल्या नाहीत, काही नाहीत. ते आपल्याला म्हणजे जिथे मिळतात तिथे जावंच लागतं. जसं आमच्याकडे आठवडे बाजारासाठी आम्ही आठवडे बाजार भाज्या घ्यायला जातो, तसं तुम्ही कधी मनाला वाटलं तर जायचं, कुठं जिथे मिळतं तिथे जायचं, जंगलामध्ये फिरायचं, भाज्या शोधायच्या. बऱ्याच असं पण होत असेल ना, तुम्ही गुरांबरोबर गेल्या आणि भाज्या सापडल्या, भाजी सापडतात. म्हणजे सध्या तुमचं पूर्ण ह्या नैसर्गिक, या निसर्गात तयार होणाऱ्या रानभाज्यांवरती जीवन चाललेलं आहे. बरोबर. कसं आहे, माझं जीवन असं आहे की ह्या निसर्गामध्येच मी जन्म झालाय माझा, निसर्गाची मला हे पूर्ण माहिती. बरोबर. निसर्ग म्हणजे निसर्गाचंच माझ्यावरती प्रेम आहे, माझं निसर्गावरती प्रेम आहे. ह्या पावसामध्ये फिरताना काय अडचणी येतात का रानभाज्या शोधताना? तसं म्हणजे अडचणी, आपला चालता वेळेस पाय घसरतो, कुठं पाऊस जास्त असल्यामुळं वड्यातून नाल्यातून जाता येत नाही. बरोबर. जास्त पाऊस असला. आणि अजून एक असेल ना, जशा रानभाज्या चांगल्या आहेत तशा विषारी भाज्या पण असू शकतात. विषारी पण आहेत ना. मग ते कशा काय? काही ज्या आहेत ना भाज्या अशा, त्या भाज्या पण बनवण्याची पण एक पद्धत आहे. ती बनवताना जर आपल्याकडून काही थोडी चूक झाली तर आपल्याला घशाला त्रास होतो किंवा छाती खवखव तयार होते. काही अशा भाज्या आहेत. बरोबर. विषारी म्हणजे ते बनवण्याची एक माहिती असते. तुम्हाला बनवायची कशी हे पण माहिती पाहिजे, पण पद्धत माहिती लागते. बरोबर. नाही तर आपण जर रानभाजी ही बनवताना जर ती तशीच बनवली तर त्याने त्रास होतो आपल्याला. म्हणजे घसा खवखव होणार किंवा घशाचा आवाज चेंज होणार. तुम्ही अशा रानभाज्या कायम शोधता? हे बघा की आता हे बघा, आपली हे भालगा, ही भालग्याची, ही भालग्याची भाजी आपली म्हणजे आम्ही भाजी काढून नेलेली आहे. हे जे देठ आहे फक्त. हे म्हणजे तुम्हाला कळलं, तुम्ही इथनं नेल्यामुळे नेलेलं इथून. हे भाजी आपले हे जे भालगा म्हणून भालग्याची. अशा किती प्रकारच्या भाज्या आहेत इकडे? भाज्या आपल्या आता म्हणजे मला 10-15 प्रकारच्या भरपूर भाज्या म्हणजे अशा आहेत भाज्या. कोरडूची भाजी, आंबोची भाजी, कौला, परत खरतुडी म्हणून एक आहे. बरोबर. आपल्या ज्या भाज्या आहेत ना, पण ह्या फक्त पावसाळ्यातच येतात ना, बाकी ऋतूत नाही. बाकी ऋतूत याच्यामध्ये ना एक बुरशी असते, त्याला आळमी म्हणतात. आळमी मिळते. ती आळमी आहे ना, ती आपल्या शरीराला चांगली उपयुक्त असते. बरोबर. आणि ती फक्त पावसाळ्यातच मिळते. आणि तुम्ही जर त्या भाज्या खाल्ल्या ना, ठिकाणी येतात ते. बरोबर. आणि वर्षभर ते शरीराला साथ देतात.
त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही सगळी व्यवस्था करून ठेवली होती. पण काळाच्या ओघात आपण हे विसरलो. रानभाज्या खाण्यामागचं महत्व ते असतं. ते आळमी आहे ना, शरीराला मिळावं. आणि एक आपण म्हणतो आपण आळूच्या पानाची वडी वगैरे आपण बनवतो, वड्या बनवतो. तशीच एक आपल्या जंगलामध्ये एक आळू मिळतो. बरं. मग ते त्याचा असा एक प्रकार आहे की ती आळूची वडी वर्षातून एकदाच खायची. पण ते आपल्या शरीरावरती कुठल्या पांढरा डाग असू द्या, काळा डाग असू द्या, तो जाणारच. म्हणजे त्या भाजीची वडी करून खायची किंवा भाजी करून खाल्ली तरी ते आपल्या तुमच्या शरीरावरती कुठला पांढरा डाग वाटणार नाही किंवा काळा डाग सुद्धा वाटणार नाही. म्हणजे थोडक्यात ते सिरोसिस वगैरे आपण म्हणतो, सोरायसिस. मग तुम्हाला मी आता जाता वेळेस मी देणार आपल्या घरापाशीच, आणि ते पण असं एक दगडाव तरी नाहीतर झाडावरतीच ते तयार होतात आणि जमिनीत उगवत नाही. दगडावर येणारी भाजी दगडावरती, आणि ते जे आळूचं पान आहे ना, बरं, आपण ते दगडावरती नाही, ते झाडावरतीच ती तयार. म्हणजे आळूच्या पानासारखंच आहे पण दगडावरती आणि झाडावरती. अरे वा, खास ते जाताना आम्हाला द्या. चला. झाडावरतीच असते कंप्लीट पानं, कारण काय आता त्याचं काळू भरपूर असते. पण आता काय माहिती, आता टाइम संपलाय. झाडावर आहे कुठे? हो, झाडावरती रानटी आळू. पानं बघते आता वडी करायसारखी पानं नाही. म्हणजे हे आळू आहे. पण आपण शेतात वाढणारा किंवा घराच्या शेजारी असलेला आळूची पानं भरपूर खातो. पण जंगलामध्ये या डोंगरदऱ्यांमध्ये असे झाडांवर परजीवी वनस्पती जशी वाढते तशी या झाडांवरती आळूची पानं वाढलेली आहेत. ही आळू सुद्धा खाण्यायोग्य आहेत. आजच्या जेवणासाठी दादा आळूची पानं घेतायत. बघितलं ना आपण, वरती झाडावर आहेत ती पण आळूचीच आहेत ना, तिकडे दिसतात ती. हा, बरोबर. सावकाश हो, सावकाश. ह्याच्यापेक्षा मोठी पण असतात ना? मोठे असतात असे, एवढे मोठे. हा, बरोबर. ही जेवणासाठी आपले टायमिंग संपलेलं आहे. त्याच्यात मध्ये आतमध्ये असे चॉकलेटी कलरचे हे असतात, धागे असतात. तरी आपल्याला नशीब भेटलेत आता. सुरेश दादांसोबत रानभाज्या शोधून आणणं हा वेगळाच अनुभव होता. आणि विशेष गोष्ट अशी होती की या ठिकाणी चुलीवरचं जेवण काकूंच्याचं खायला भेटणार होतं. विशेष रानभाज्या आणि हे चुलीवरचं जेवण. आपण जेवण केलेलं निघालेलं आहे. दादांना निरोप देतोय आपण. तर नक्की परत आपण पुन्हा असंच भेटूयात. तुम्हालाही जर दादांकडे यायचं असेल, रानभाज्या खायच्या असतील आणि तुम्हाला हा जर अनुभव घ्यायचा असेल इथला आणि इथलं वातावरण फिरायचं असेल तर दादांचा नंबर दिलेला आहे. तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा आणि नक्की इथे या. तर चला दादा, भेटू. चालेल, धन्यवाद. चला परत येऊ. आपण सुरेश दादांच्या घरी गेलो, त्यांच्यासोबत इथल्या जंगलात फिरलो, रानभाज्या शोधल्या, त्या जेवायला भेटल्या. काकूंनी सुंदर असं जेवण बनवलं होतं आणि हा असा जर थोडासा वेगळा आणि हटके होता की रानभाज्या कशा शोधायच्या हे आपल्याला सुरेश दादांकडून
शिकायला भेटलं. आता माझ्या मागेही बघतोय असंख्य फुलं आणि असं हे सुंदर पठार. हा व्हिडिओ तुम्हाला या वातावरणातलं जे काही निसर्ग सौंदर्य आहे की मी शब्दातही वर्णन करू शकत नाही. आणि मला खरं तर इथून हलूशी वाटत नव्हतं. इतकं असं सुंदर वातावरण होतं नाही की मी तुम्हाला खरंच शब्दात वर्णन करू शकत नाही. अशा वातावरणात मला पूर्ण दिवस घालवण्याचा सुवर्ण क्षण मिळाला आणि मी आत्ता त्यांनाही निरोप दिला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर या येथील वातावरणातील हा सगळा जीवन प्रवास त्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. असेच नवनवीन ठिकाणं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर चला भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.